महापौरपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांची निवड करण्यात आली। पुण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीत प्रशांत जगताप यांचा विजय झाला। पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने महापौरपदाच्या या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहिल्याने तसेच राष्ट्रवादीला काँग्रेसचा पाठिंबा असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जगताप विजयी झाले। उपमहापौर पदाची निवडणूक काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांनी जिंकली। प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशोक येनपुरे यांच्यावर 59 मतांनी विजय मिळविला। जगताप यांनी 84 मते मिळवली तर अशोक येनपुरे यांना 25 मतांवर समाधान मानावे लागले। तसेच शिवसेनेचे उमेदवार सचिन भगत यांना केवळ 11 मते मिळाली। दरम्यान मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येचे बलाबल व राष्ट्रवादीने केलेली तयारी लक्षात घेता जगताप यांचा विजय निश्चित मानला जात होता। जगताप यांनी PMPLचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे। पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने महापौर पदाबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात आली होती। त्यात जगताप यांना संधी मिळाली। मुंबईप्रमाणे राज्यातील वलयांकित महापालिका असलेल्या पुण्याच्या महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। SPV संदर्भात आमची माननीय आयुक्तांबरोबर चर्चा झालेली आहे। त्या चर्चेच्या माध्यमातून जे काही आमचे अनुत्तरित प्रश्न होते त्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळालेली आहेत। आमचे नेते माननीय आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील यांच्याशी या संदर्भात चर्चा झालेली आहे। संध्याकाळी 5 वाजता जेव्हा बैठक सुरुवात होईल तोपर्यंत बाकीच्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल। मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो, या ठिकाणी मी पारंपरिक वाद्यासहितली मिरवणूक रद्द केलेली आहे आणि फक्त बाकीच्या मतदारांना भेटण्यासाठी पर्सनली जाणार आहे। पण या संदर्भातले पैसे जे काय आम्ही ते खर्च करणार होतो ते खर्चाचे पैसे दुष्काळ निधीकरता 1 लाख रुपये आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील। या पुणेकरांच्या हितासाठी हा मी पवित्र घेतलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नेहमी पुणेकरांना बांधील आहे। मागील महिन्यात पाणीपट्टी वाढीला इथे एक अभद्र युती झाली, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलं। आज महापौर उपमहापौरच्या निवडणुकीमध्ये हे दळबद्री 2 पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले। याचा अर्थ पुणेकरांना फसवायचं काम या ठिकाणी यांनी चालवलेलं आहे आणि या सगळ्या ह्याच्यात पुणे पदं मिळवण्यासाठी एकत्र येतात। हे पुण्यावर पाणीपट्टी लादताना सुद्धा ही 2 पक्ष परत वेगळे 2 पक्ष एकत्र आलेले आहेत। असं करत असताना बोगटा पत्राचा विषय झाला। 500 कोटी माफ केले बिल्डरांना, त्यावेळी 4 पक्ष एकत्र आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकटा विरोधात गेला आणि त्या ह्या सगळ्या कारणाभूत म्हणून ह्या निवडणुकीमुळे आम्ही बहिष्कार टाकला आणि या निवडणुकीमध्ये आम्ही दोन्ही आमचे उमेदवार हे पुणेकरांसाठी आम्ही मागे घेतले। एक बाजूला पुणेकरांचा विकास करण्यासाठी ही लोक तटीबद्ध असताना सुद्धा यांनी ज्या पद्धतीने पाणीपट्टी पहिल्या वर्षी 12% आणि पुढील वर्षी 15% 75% पाणीपट्टी वाढवली, तसंच या पुणेकरांना ज्या बिल्डरांच्या बोगटा पत्रातून 500 कोटी रुपये मिळणार होते हे 500 कोटी माफ करण्यासाठी हे 4ही पक्ष एकत्र आले। त्यात भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल। मनसेने एकमेव सभागृहात उभं राहून मतदान करून विरोध केला, पाणीपट्टीला सुद्धा विरोध केला आणि अशा पद्धतीत ह्या ज्या निवडणुका होतात त्या पदासाठी फक्त आम्ही एकत्र येणं हे योग्य नाही। त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बहिष्कार टाकला, मतदानात सहभाग घेतले नाही। हे करून पुणेकरांचं आव्हान आहे की तुम्हाला पुढच्या वेळेस आम्हाला संधी द्यायची असेल तर मोठ्या प्रमाणात संधी द्या। आम्ही आमच्या जीवावर आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणू, त्यावेळेस आम्ही या ठिकाणी पाहू।